खासदार संजय राऊतांनी सुनील शेळके यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलेलं आहे। सुनील शेळके यांनी सरकारची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप या पत्राच्या माध्यमातून करण्यात आला। रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे, तर एसआयटी स्थापन करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी देखील आता खासदार संजय राऊतांनी केलेली आहे। मावळचे आमदार आहे सुनील शेळके, त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी MIDCच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली। त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे। पुराव्यासह भ्रष्टाचारासंदर्भातलं एकही प्रकरण आतापर्यंत त्यांनी पाहावी। त्यांचं दप्तर 21 पत्र आहेत माझी, आजचं 21वा पत्र आहे आणि अजून मी पूर्ण 50 पत्र त्यांना पाठवीन आणि मग मी तुम्हाला देईन या 50 पत्रांचं काय झालं। ही नौटंकी नाही आहे। महाराष्ट्र कसा लुटला जातोय तुम्हाला पाठिंबा मिळाल्याबद्दल, दिल्याबद्दल सरकारमध्ये प्रत्येक ठिकाणी लूट आहे। लाईन लागेल घोटाळ्यांचे आरोप केले तर सरकार बरोबर जो आहे, सरकार के साथ है वो सेफ है असं आहे। जो किती भ्रष्टाचारी असेल तरी त्याला साफसुथरं करायचं काम सरकारमध्ये गेल्यावर होते आणि म्हणून हे सगळे लोक पळवापळवीचं काम चाललेलं आहे। तुम्हाला अनेक किती लोक शेळकेंचंच काय, राज्याला लुटण्याचं काम सुरू आहे, राज्य लुटून खाण्याचं काम सुरू आहे आणि जो सत्तेमध्ये आहे, सत्तेच्या बरोबर आहे त्याला लुटण्याची मुभा आहे। त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकार करू शकत नाही, कारण सगळे चोर बसल्यावर कुणावर कारवाई करायची हा प्रश्न आहे। सुनील अण्णांसोबत मी आता 10 मिनिटा पहिले स्वतः पूर्वी सुनील अण्णांशी बोललो। रॉयल्टीचा त्यांच्या परिवाराचा आणि त्यांच्या अनेक वर्षांपासूनचा बिझनेस आहे, त्यामधून जी रॉयल्टी मिळते त्यावर त्यांचा तो व्यवसाय, रॉयल्टीचा तो जो काही त्याचा स्टोन क्रशरचा वगैरे किंवा गौण खनिजाचा असेल तो चालतो। ते स्वतः तुमच्या समोर येऊन तुमच्या मनातले संभ्रम निर्माण करतील। आजपर्यंतच्या इतिहासात संजय राऊत साहेबांनी ज्यांच्या विरुद्ध पत्र लिहिलं, ज्यांच्यावर आरोप केले, ते कुठले आरोप सिद्ध झाले नाहीत। असाच पूर्वी आरोप राहुल कुल यांच्यावर केला होता, त्याचं पुढे काय झालं? तसंच सुनील अण्णा शेळकेंवर आरोप केला। आरोपाचे सबळ पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावे, त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना द्यावे, ते कारवाई करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।